आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरीमध्ये उष्णतेची लाट। फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम असणार। मुंबईमध्ये जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार। बीकेसी ते आचार्य यात्रे चौकापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रोची चाचणी पूर्ण। लोकलमधून विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दंडात्मक कारवाई। 150 विना तिकीट प्रवाशांकडून 45,000चा दंड वसूल। एमएमआरडीएनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द। मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द करण्यात आली। फ्रेंच फर्मनं लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप एमएमआरडीएनं फेटाळले। सुनावणीनंतर सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश। आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2700 दिव्यांगांना अर्थसहाय्य मंजूर। अर्थसहाय्य योजनेसाठी मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 4000 दिव्यांगांचे अर्ज दाखल। मालमत्ता कर भरला तरच मार्चमधील वेतन मिळणार। पिंपरी चिंचवड पालिकेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी। आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त आदेश। गुंड गजा मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात। नागरिकांना मारणे टोळीविरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन। पुण्यामधील पूर्व भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार। चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। कल्याणमध्ये 13 वर्ष जुन्या वक्रतुंड इमारतीवर महापालिकेची कारवाई। 26 कुटुंब बेघर। जागा मालकाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल।